विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जिके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026साठी आपण MPSC पॅटर्ननुसार काही 30 प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे. त्या 30 प्रश्नसंचांपैकी आजचा हा 10वा प्रश्नसंच आहे. तर मित्रांनो, चला तर कुठल्याही प्रकारचा वेळ न करता आजच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, राज्यघटनेच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्तीच्या कोणत्या प्रक्रियेत किमान निम्म्या घटक राज्यांच्या संमतीची कायदेशीर आवश्यकता असते? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, घटनेच्या राज्यस्तरीय रचनेशी संबंधित बाबींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताचा किमान अर्ध्या राज्यांच्या संमतीची गरज असते. तर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कलम 54 ते कलम 55, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कलम 54 ते कलम 55 मध्ये दिलेली आहे. हे पूर्णपणे संघराज्यीय ढाच्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी आहेत. या व्यतिरिक्त 7व्या अनुसूचीतील विषयांमध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात बदल करतानाही राज्याची मंजुरी आवश्यक असते. त्यानंतर एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं आहे की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वामधील सुधारणांसाठी केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमत पुरेसे असते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करताना प्रक्रियेत किमान निम्म्या घटक राज्यांची संमतीची आवश्यकता असते. मित्रांनो, कशासाठी? तर राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यासाठी. या क्लासची जर फ्री PDF पाहिजे असेल मित्रांनो, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये देखील हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून त्यांना देखील या क्लासबद्दल माहिती होईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, मानवी शरीरातील मज्जासंस्थेचा भाग असलेल्या मेंदूला ॲल्बोगॅटा प्रामुख्याने कोणत्या क्रियेचे नियंत्रण करते? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, विज्ञान या घटकातील हा प्रश्न आहे. मेंदूला ॲल्बोगॅटा, लहान मेंदूचा खालील भाग, हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अनैच्छिक क्रिया नियंत्रण करते. त्यानंतर रक्तदाब नियंत्रण करणे, शिंकणे, खोंकणे, गिळण्याची क्रिया आणि लाळ निर्मिती यावर त्यांचे थेट नियंत्रण असते. तर प्रमस्तिष्क हा भाग विचार करणे, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीसाठी कारणीभूत असतो. आणि अनुमस्तिष्क हा जो भाग आहे तो शरीरातील तोंड सांभाळणे आणि स्नायूंच्या हालचालीमध्ये सुसूत्रता आणण्याचे कार्य करतो. यामधले महत्त्वाचे 2 पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, की प्रमस्तिष्क हा भाग विचार करणे, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीसाठी कारणीभूत, तर अनुमस्तिष्क हा जो भाग आहे तो शरीरातील तोल सांभाळणे आणि स्नायूंच्या हालचालीचे सुसूत्रता आणण्याशी कार्यरत आहे मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अनैच्छिक क्रिया जसे की श्वसन आणि हृदय संपन्न. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या इतिहासातील गाजलेले दख्खनचे दंगे प्रामुख्याने कोणत्या शोषणाविरुद्धचे झाले आहे? मित्रांनो, यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा की 1857चा जो उठाव आहे तो या उठावाची सुरुवात नेमकी कोणत्या ठिकाणातून झाली? मित्रांनो, आपण मागच्या क्लासमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे, तेव्हा तुम्ही आत्ताच कमेंट करून हा प्रश्नाचे उत्तर सांगा. तर याचे सविस्तर विवेचन बघूया मित्रांनो. हा ऐतिहासिक उठाव प्रामुख्याने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना केला होता. शेतकऱ्यांनी म्हणजेच कर्जबाजारीचे शेतकरी होते, यांनी हा उठाव केला होता. दख्खनचे दंगे म्हणून प्रसिद्ध आहे हा. तर बाहेरून आलेल्या मारवाडी व गुजराती सावकारांनी जमिनी बळकावणे व खोटी दस्तऐवजे बनवून चालवलेल्या पिळवणुकीविरुद्ध हा रोष होता शेतकऱ्यांचा मित्रांनो. तर शेतकऱ्यांनी सावकारांची घरे आणि दुकानांवर हल्ले करून कर्जाचे खोटे रोखे आणि दस्तऐवज कायदेशीररित्या जळून नष्ट करून टाकले. मित्रांनो, यामधला आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की या दंगलीची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने 1879 मध्ये अत्यंत महत्त्वाचा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला. मित्रांनो, प्रश्न येऊ शकते की डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट कधीचा आहे? तर 1879चा आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, स्थानिक सावकार आणि मारवाडी गुजराती व्यावसायिक. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पण सराव होईल. आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल मित्रांनो, तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि आपल्या सिरीजबद्दल त्यांना पण माहिती सांगा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा आहे मित्रांनो.
भौगोलिक रचनेचा विचार करता कोकणातील खालील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा अचूक आणि योग्य क्रम कोणता आहे? मित्रांनो, नदी प्रणालीवर खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न पाठच करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा, कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावताना पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यानुसार अभ्यास करावा लागतो. तर वैतरणा नदी पालघर, नाशिक सीमेवरून वाहणारी उत्तर कोकणातील सर्वात लांब नदी मानली जाते. त्यानंतर अनुक्रमे उल्हास ठाणे रायगडमध्ये येते, तर कुंडलिका रायगडमध्ये येते आणि शास्त्री रत्नागिरीमध्ये येते. या नद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ह्या ज्या नद्या आहेत त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. मित्रांनो, यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा की ह्या तीव्र उताराच्या नद्या आहेत. त्यानंतर कोकणातील बहुतांश नद्या अत्यंत आखूड आणि तीव्र उतारावरून वाहणाऱ्या जलद वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. तीव्र उताराच्या नद्या म्हणून देखील ह्या नद्या ओळखल्या जातात. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक अ, वैतरणा, उल्हास, कुंडलिका आणि शास्त्री. वैतरणा, उल्हास, कुंडलिका आणि शास्त्री. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल मित्रांनो, तर आताच आपल्या चॅनलवर जाऊन ते सर्व व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून कुठलाही प्रश्न तुमचा मिस होणार नाही. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतीय जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी घोषित केलेले देशातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? तर यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, निलगिरी जीवावरण राखीव क्षेत्राची स्थापना सरकारने सन 1986 मध्ये पश्चिम घाटातील डोंगरामध्ये केली आहे. तर हे क्षेत्र तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तिन्ही दक्षिणेकडून राज्यात सरहद्दीवर पसरलेले समृद्ध नैसर्गिक जंगल आहे. यामध्येच येथे आढळणारे निलगिरी तहर आणि सिंहासारखी शेपटी असलेले माकड हे अत्यंत दुर्मिळ व संकटग्रस्त प्राणी आहेत. तर युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर या जागतिक उपक्रमात देखील या क्षेत्राचा अधिकृत समावेश होतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, निलगिरी जीवावर राखीव क्षेत्र. निलगिरी जीवावर राखीव क्षेत्र. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. MPSC पॅटर्ननुसार येणारे हे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि TCS IBPS पॅटर्नचा देखील आपण आधार घेतलेला आहे. परंतु MPSC पॅटर्नमध्ये काठिण्य पातळी नेमकीच वाढलेली आहे, त्यामुळे या प्रश्नांची काठिण्य पातळी तुम्हाला वाढलेली दिसून येते आहे. तरी पण तुम्हाला जर असे वाटत असेल की हे प्रश्न खूप कठीण होत आहे आणि यांचे सविस्तर विवेचनही खूप जास्त होत आहे, तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आपण त्यावर नक्कीच तोडगा काढूया आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त महत्त्वाचे ठरत आहेत मित्रांनो, ते पण सांगा. काही प्रश्नामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल तर त्याचे पण उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आपण त्याचे पण सविस्तर पुढच्या क्लासमध्ये नक्कीच सांगूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो. भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, पक्षांतर बंदी कायदा संदर्भात आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, 10वी अनुसूची ही 52व्या घटना दुरुस्ती कायदा 1985 द्वारे संविधानात पक्षांतर प्रतिबंध करण्यासाठी समाविष्ट करण्यात आली. तर या कलमांतर्गत लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभेतील अपात्रतेचे अंतिम निर्णय केवळ संबंधित सभागृहाचे सभापतीच घेतात. तर किहोटो होलोहन विरुद्ध झाचिल्लू 1992 या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने या अधिकाराचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते असे स्पष्ट केले. तर इतर सामान्य कारणांमुळे होणाऱ्या अपात्रतेचा निर्णय केंद्रीय स्तरावर राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने घेतात. तर या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, संबंधित सभागृहाचे सभापती किंवा अध्यक्ष. अंतिम जो निर्णय घेते ते संबंधित सभागृहाचे सभापती किंवा अध्यक्ष हे घेतातच. प्रश्न क्रमांक 7 आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या समितीच्या महत्त्वपूर्ण शिफारसीनुसार भारतात प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली? यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या समितीनुसार करण्यात आली असा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, M. नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीच्या शिफारसीवरून 2 ऑक्टोबर 1975 रोजी ग्रामीण बँकांची निर्मिती झाली. मित्रांनो, कधी झाली ग्रामीण बँकांची निर्मिती? तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. तर या अंतर्गत देशात सर्वप्रथम प्रथमा बँक उत्तर प्रदेशातील स्थापन करण्यात आली, ज्याचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण कृषी पतपुरवठा करणे हे होते.
तर शिवरामन समितीच्या शिफारसीवरून 12 जुलै 1982 रोजी देशातील सर्वोच्च कृषी पतपुरवठा संस्था नाबार्डची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, हा पॉईंट नोट करून ठेवा IMP तुमच्या नोटबुकमध्ये, कारण की खूप वेळा नाबार्डवर विचारले जाते की नाबार्डची स्थापना कधी झाली, तर 12 जुलै 1982 मध्ये झाली. 12 जुलै 1982 मध्ये झाली. त्यानंतरचा पॉईंट आहे, या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकार 50%, संबंधित प्रायोजक बँक 35% आणि राज्य सरकार 15% अशी भांडवली भागीदारी असते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, एम नरसिंहम समिती, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8 आहे, भौतिकशास्त्रातील सिद्धांतानुसार रात्रीच्या वेळी आकाशामध्ये तारे लुकलुकतात दिसणारे प्रकाशाचा कोणता नैसर्गिक गुणधर्म कारणीभूत असते? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, प्रकाशाचा हवेतील अपवर्तन निर्देशांक खालील सूत्राद्वारे बदलतो. तर याचे जे सूत्र आहे मित्रांनो, n=c/v. यामध्ये लक्षात ठेवा, ताऱ्याकडून येणारा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील सातत्याने बदलणारा तापमानाच्या व घनतेच्या विविध थरांमधून प्रवास करतो. मित्रांनो, यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की भारतापासून सर्वात जास्त लांब असणारा मानवाने सोडलेला जो यान आहे त्याचं यान आहे मित्रांनो वायजर 1. मित्रांनो, ह्या पॉईंट लक्षात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकते, करंट अफेअरमध्ये. तर यानंतरचा पॉईंट आहे की या हवेच्या थरांच्या सतत बदलणाऱ्या हालचालीमुळे प्रकाश किरणांची जी दिशा आहे ती वारंवार बदलून डोळ्यांना तारे लुकलुकताना भासतात. ग्रह ताऱ्यांच्या तुलनेत पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्यामुळे त्यांच्यातून येणाऱ्या प्रकाशाचे लुकलुकपणे आपल्याला जाणवत नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो, पर्याय क्रमांक ब, वातावरणातील हवेच्या थराद्वारे होणाऱ्या प्रकाशाचे अपवर्तन. वातावरणाच्या हवेच्या थराद्वारे होणाऱ्या प्रकाशाचे अपवर्तन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, मराठी साहित्यातील कोणत्या श्रेष्ठ कादंबरीला सर्वप्रथम देशातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? मित्रांनो, प्रश्न नोट करून ठेवा. तर यामध्ये लक्षात ठेवा, थोर मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर यांना त्यांच्या ययाती, मित्रांनो कोणता ग्रंथ आहे ययाती, या पौराणिक पत्रांवर आधारित कादंबरी आहे मित्रांनो ययाती, 1974च्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, हा मराठी भाषेला मिळालेला इतिहासातील सर्वात पहिला आणि अत्यंत मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मानला जातो. तर यानंतर वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज, विठ्ठल विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव आहे. त्यांना पुरस्कार मिळाला 1987 मध्ये. त्याच्यानंतर विंदा कारंदीकर, त्यांना 2003 मध्ये आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. हे पॉईंट नोट करून ठेवा मित्रांनो. यानंतर ययाती कादंबरी माणसांच्या कधीही न संपणाऱ्या सुखाच्या व भोगाच्या हव्यासावर मार्मिक भाष्य करणारी कलाकृती आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, ययाती, विष्णू सखाराम खांडेकर. वि.वा. शिरवाडकरांचं नाव विचारले जाऊ शकते मित्रांनो, पूर्ण काय होते तर विष्णू सखाराम खांडेकर. ह्या पॉईंट नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. 10वा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा जो असूड आहे तो 1883 या ग्रंथात शेतकऱ्यांच्या गरिबाचे मुख्य कारण काय आहे हे सांगितलेले आहे त्या ग्रंथामध्ये. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, महात्मा फुलेंनी या ग्रंथाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली आणि नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. मित्रांनो, यामध्ये पॉईंटमध्ये एक प्रश्न येऊ शकते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, हा उल्लेख त्यांनी कोणत्या ग्रंथामध्ये केला आहे? तर याचे उत्तर होईल मित्रांनो शेतकऱ्यांचा असूड. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, त्यांनी निरक्षरता आणि अज्ञानाला शूद्र व कष्टकरी वर्गाच्या सर्व प्रकारच्या सामाजिक व आर्थिक शोषणांचे मुख्य मूळ मानले आहे. तर यात त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रशासनातील नोकरशाहीच्या दोषांवर आणि शेतकऱ्यांच्या अज्ञानांचा फायदा घेणाऱ्या प्रहार केला आहे. हा ग्रंथ केवळ शेतकऱ्यांच्या दुःखांचे वर्णन करत नाही, तर त्यावर जलसिंचन आणि तांत्रिक शिक्षणासारख्या आधुनिक उपाय सुचवतो. मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, शिक्षणाचा अभाव, अविद्या आणि रूढी परंपरांचा प्रगडा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या डोंगराळ रांगामध्ये वसलेला आहे?
तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, मेळघाट हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य असा सातपुडा पर्वताचा एक घनदाट भाग आहे. तर सन 1973 भारतात सुरू झालेल्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील हा मेळघाट प्रकल्पाचा समावेश होतो. या डोंगराळ भागात वाहणारी तापी नदी आणि तिच्या उपनद्यांमुळे या प्रदेशाला उत्कृष्ट जलस्रोत व जैवविविधता लाभली आहे. या जंगलामध्ये वाघांव्यतिरिक्त उडणारी खार आणि कोरकू ही प्रसिद्ध आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सातपुडा पर्वतरांग गाविलगड टेकड्यामध्ये येते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे येते मित्रांनो, तर गाविलगड टेकड्यामध्ये, सातपुडा पर्वतरांगमध्ये आणि चिखलदरा तालुक्यामध्ये. प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकसभेत किंवा राज्य विधिमंडळात कोणतीही सदस्य सभागृहाच्या पूर्व परवानगीशिवाय सलग किती दिवस गैरहजर राहिल्यास त्याचे पद रिक्त घोषित केले जाऊ शकते. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 101(4) संसदेसाठी आणि कलम 190(4) राज्य विधिमंडळासाठी या तरतुदीनुसार हा कालावधी निश्चित आहे. जर कोणताही खासदार किंवा आमदार सभागृहाला न कळवता सलग 60 दिवस अनुपस्थित राहिला तर सभागृह त्यांचे आसन रिक्त घोषित करू शकते. मित्रांनो किती दिवस? सलग 60 दिवस, हा पॉईंट लक्षात ठेवा. व 60व्या दिवसानंतर गणनेत सभागृह तहकूब किंवा सलग 4 पेक्षा जास्त दिवस सत्रात नसलेला कालावधी वगळण्यात येतो. अशा प्रकारे लोकप्रतिनिधीचे सभागृहपती उत्तरदायित्व राखण्यासाठी हा कायदेशीर तरतूद संविधानात समाविष्ट केली आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 60 दिवस. 60 दिवसापेक्षा जर तो सभागृहात न सांगता हजर राहिला असेल तर त्याचे पद संपुष्टात येऊ शकते. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो, पर्यावरणातील आम्लवर्षा होण्यासाठी हवेत कोणत्या 2 प्रमुख रासायनिक वायूंचे प्रदूषण प्रामुख्याने कारणीभूत असते? मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपली शाळा जीके या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. त्यानंतर टेलिग्राम देखील आपले सुरू झालेले आहे मित्रांनो, त्यांना पण जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. या प्रश्नाचे सविस्तर विवेचन बघूया. कारखाने आणि वाहनांच्या धुरामुळे उत्सर्जित होणाऱ्या सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड वातावरणातील बाष्पाशी संयोग पावतात. तर या रासायनिक प्रक्रियेतून सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होते जे पावसासोबत जमिनीवर येते. या आम्लवर्षाच्या मातीचा सुपीकता नष्ट होणे, पाण्याच्या स्रोताचे नुकसान आणि ऐतिहासिक वस्तूचे विदारण होण्यास मोठा वाटा आहे. आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालाच्या संगमरवराचा रंग पिवळसर पडण्यामागे हा आम्लवर्षा प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. मित्रांनो जो ताजमहालाचा कलर, जो संगमरवराचा कलर आहे तो पिवळसर पडण्यामागे आम्लवर्षाचे मुख्य कारण मानले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोस ऑक्साईड हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, हे चुकलं मित्रांनो, इथे 1857 पाहिजे होतं. 1857च्या क्रांतीच्या दरम्यान महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध भिल्ल सैन्यांचे यशस्वी नेतृत्व कोणी केले? मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, भागोजी नाईक. पर्याय क्रमांक ब, भागोजी नाईक. यामध्ये लक्षात ठेवा भागोजी नाईक यांनी खानदेश आणि अहमदनगर जिल्ह्यातील भिल्ल बांधवांना एकत्र करून ब्रिटिश लष्करांच्या जोरीस आणले होते. त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध आणि जुलमी कर पद्धतीविरुद्ध डोंगराळ जंगलांमधून गनिमी काव्याने संघर्ष केला. उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रामुख्याने रामोशी बांधवांचे पुणे भागात नेतृत्व केले होते. शेवटी 1859मध्ये सिस्सर जवळील एका घनघोर चकमकीत भागोजी नाईक यांना देशासाठी लढताना वीरमरण आले. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, भागोजी नाईक. पर्याय क्रमांक ब, भागोजी नाईक. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की 1857चा उठाव सर्वप्रथम कुठून सुरू झाला? प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेले कोणते महत्त्वाचे बंदर हे तिन्ही बाजूंनी जमिनीने वेढलेले
देशातील सर्वात सुरक्षित बंदर मानले जाते. यामध्ये लक्षात ठेवा, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश हे नैसर्गिक रीतीने अतिशय खोल आणि डॉल्फिन नोज नावाच्या डोंगराळांमुळे समुद्राच्या लाटांपासून पूर्णपणे सुरक्षित बंदर आहे. हे बंदर लोह खनिज आणि जड औद्योगिक मालांच्या निर्यातीसाठी भारतात एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. तर चेन्नई हे देशातील सर्वात जुने आणि मानवनिर्मित कृत्रिम बंदर म्हणून पूर्व किनारपट्टीवर कार्यरत आहे. कोलकाता बंदर हे नदीच्या पात्रात हुगळी नदी वसलेले एकमेव मोठे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, विशाखापट्टणम बंदर. विशाखापट्टणम बंदर. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील आयात आणि निर्यात व्यवहारांना जागतिक स्तरावर वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च एक्झिम बँक कोणत्या वर्षी स्थापन झाली? मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा, एक्झिम बँक कोणत्या वर्षी स्थापन झाली म्हणते. तर यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय निर्यात आयात बँकेची एक्झिम बँकची स्थापना संसदेच्या कायद्यानुसार 1 जानेवारी 1982 रोजी मुंबई येथे करण्यात आली. ही बँक प्रामुख्याने देशातील निर्यातदारांना आणि परकीय व्यापाऱ्यांना वित्तीय सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी काम करते. तर 1982 मध्ये देशातील कृषी पतपुरवठ्याची शिखर संस्था नाबार्ड देखील अस्तित्वात आली होती. जागतिक व्यापार वाढवण्यासाठी देशाचे परकीय व्यापार धोरण राबवण्यास ही बँक अत्यंत मोलाचे सहकार्य करते. मित्रांनो मी आत्ताच तुम्हाला नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली हे सांगितले, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सांगा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, 1982. पर्याय क्रमांक ब, 1982. प्रश्न क्रमांक 17 आहे, मानवी शरीरातील रक्तामधील तांबड्या रक्तपेशींचीच म्हणजे RBCs सरासरी आयुर्मान किती वर्ष किंवा किती दिवसाचे असते, त्याचा शेवट कोठे होतो? मित्रांनो हा प्रश्न आपण मागच्या एका क्लासमध्ये घेतलेला आहे. याचे उत्तर येत असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये लक्षात ठेवा, तांबड्या रक्तपेशींची निर्मिती मानवी शरीरातील हाडाच्या पोकळीत म्हणजेच बोन मॅरोमध्ये होते. या पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिन असते, जे फुफ्फुसांकडून शरीराच्या इतर भागाकडे प्राणवायू पोचवले जाते. सुमारे 120 दिवसानंतर या पेशीची कमकुवत होताना आणि त्यांचा नाश प्रामुख्याने प्लीहामध्ये होतो. मित्रांनो RBCची निर्मिती होते बॉन मॅरोमध्ये आणि त्याचा जो नाश आहे तो प्लीहामध्ये होतो. हे पॉईंट लक्षात ठेवा. ज्याला RBCचे स्मशानभूमी म्हणतात. कशाले म्हणते तर प्लीहालाच RBCचे स्मशानभूमी म्हणते. पांढऱ्या रक्तपेशींचे म्हणजे WBC सरासरी आयुष्यमान केवळ 3 ते 4 दिवसाचे असून त्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करते. यांना सैनिकी पेशी देखील म्हणतात. मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 120 दिवस. 120 दिवस लागतात मित्रांनो आणि प्लीहामध्ये त्यांचा शेवट होतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत एखाद्या घटक राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा यशस्वी झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते? तर यामध्ये लक्षात ठेवा, कलम 356 नुसार जर संबंधित राज्याचे राज्यपाल यांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील सरकार संविधानानुसार चालणे अशक्य ठरल्यास राष्ट्रपती राजवट लागते. कलम 352 अंतर्गत देशात युद्ध किंवा बाह्य आक्रमणांच्या काळात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर कलम 360 देशात आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी लागू करण्याचे निर्देश राष्ट्रपतींना प्रदान करते. तर घटक राज्याच्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर संसदेला त्या राज्यासाठी कायदे करण्याचे संपूर्ण अधिकार बहाल करते. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये 3 आणीबाणी सांगितल्या होत्या, त्या कोणत्या आहेत? राज्य आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी यांचे कलम कोणते आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, 356 नुसार. राष्ट्रपती राजवट कधी लागते तर 356 नुसार. प्रश्न क्रमांक 19 आहे, सामाजिक न्यायाचे आद्यजनक मानले जाणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा कधी केली? मित्रांनो ऐतिहासिक घोषणा कधी केली म्हणते? कोणासाठी तर मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची. तर यामध्ये लक्षात ठेवा पॉईंट मित्रांनो,
शाहू महाराजांनी लंडन येथे असताना कोल्हापूर संस्थानातील वंचित घटकांच्या सामाजिक व शैक्षणिक उद्धारासाठी आरक्षणाचा अधिकृत जाहीरनामा काढला होता. हा जाहीरनामा भारतात कायदेशीररित्या आरक्षण देणारा पहिला ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो, ज्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात. तर राजर्षी शाहू महाराज यांनाच आरक्षणाचे जनक म्हणतात. याद्वारे प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये बहुजन आणि मागासवर्गीय तरुणांना 50% प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले. या ऐतिहासिक दिनाची आठवण म्हणून 26 जुलै दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवा. 26 जुलै महाराष्ट्रात सामाजिक न्याय म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब, 26 जुलै 1902. 26 जुलै 1902. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीला उजव्या बाजूने मिळणारी तिची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पडोदा तालुक्यातील बालाघाट डोंगररांगामध्ये होतो. ही नदी महाराष्ट्रात कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधून वाहत जाऊन उजवीकडून गोदावरी नदीला मिळते. तर प्राणहिता नदीला कोणत्या नद्यांच्या संगमा मिळून बनते मित्रांनो? तर पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 नद्यां मिळून प्राणहिता नदी तयार होते. यांच्या संयुक्त प्रवाहालाच आपण काय म्हणतो? तर प्राणहिता असे म्हणतो. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ही गोदावरीला डावीकडून मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे. प्राणहिता ही नदी गोदावरी नदीला डावीकडून मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे. गोदावरी नदीचीच उपनदी प्राणहिता आहे. प्रवरा ही देखील गोदावरीची उजव्या बाजूने मिळणारी अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील. तर या प्रश्नाची अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब, मांजरा नदी. तर यामध्ये 2 पॉईंट आणखी नोट करून घ्या मित्रांनो पटापट. मित्रांनो, गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा असे देखील म्हणतात आणि यालाच रुद्रगंगा असे देखील म्हणतात. हे गोदावरी नदीविषयी तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो. भारतीय संविधानाच्या भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. सुवर्णसिंग समितीने संविधानात एकूण 8 मूलभूत कर्तव्ये जोडण्याची शिफारस केली होती, परंतु शासनाने 10 कर्तव्ये जोडली. त्यानंतर पुढे 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्ये पालकांनी पाल्यांच्या प्राथमिक शिक्षणाची काळजी घेणे जोडण्यात आले. ही सर्व मूलभूत कर्तव्ये भारताने तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या संविधानानुसार प्रेरित होऊन स्वीकारले आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अत्यंत उपयुक्त असलेले क्युरी हे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशी मोजण्याचे एकक आहे? क्युरी. मित्रांनो, पॉईंट लक्षात ठेवा, क्युरी हे कशाचे एकक आहे म्हणते? भौतिक राशी मोजण्याचे. तर यामध्ये लक्षात ठेवा, किरणोत्सारी पदार्थांच्या ऱ्हास मोजण्यासाठी हे ऐतिहासिक एकक असून ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ मदामा क्युरी यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. तर त्याचे नाव मदामा क्युरी यांच्यावरून नाव ठेवण्यात आलेले आहे. याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो 1 CI = 3.7 × 10^10 BQ. तर यामध्ये लक्षात ठेवा, बॅकरेल हे किरणोत्सारीचे आंतरराष्ट्रीय मानकीकृत SI अधिकृत एकक मानले जाते. तर मदामा क्युरी या विज्ञानाच्या ऐतिहासिक भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयात नोबेल मिळवणाऱ्या एकमेव महिला आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, किरणोत्सारिता. पर्याय क्रमांक ब, किरणोत्सारिता. याच्यामध्ये एक पॉईंट तुमच्या बुकमध्ये नोट करा मित्रांनो, मी वाचून दाखवतो. हा पॉईंट तुम्हाला दिसत नसेल तर, त्यांनी रेडियम आणि पोलोनियम या अत्यंत किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला. रेडियम आणि पोलोनियम हे 2 किरणोत्सारी मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. कोणी लावला याचा शोध? त्यांचं नाव आहे मित्रांनो मदामा क्युरी. पुढचा पॉईंट बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत
मोलाचे योगदान देणारे नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी केली? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन हे मुंबई इलाख्यातील जनतेच्या समस्या सनदशीर मार्गाने ब्रिटिश शासनासमोर मांडणारी पहिली राजकीय संघटना होती. तर भाऊ दाजी लाड हे या अत्यंत महत्त्वपूर्ण संघटनेचे पहिले मुख्य सचिव म्हणून निवडून आले होते. या संघटनेने ब्रिटिश संसदेकडे भारतीयांना प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणि कर कमी करण्यासाठी अर्ज पाठवले होते. तर जगन्नाथ शंकरशेठ यांना त्यांच्या उत्कृष्ट लोककल्याणकारी कार्यामुळे मुंबईचे अनभिष्ट सम्राट असे म्हटले जाते. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, 26 ऑगस्ट 1952. 26 ऑगस्ट 1952. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो. आशियातील जैवविविधतेचे सर्वात मोठे केंद्र असलेले मन्नारचे आखात सागरी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, हे सागरी राष्ट्रीय उद्यान भारत आणि श्रीलंका दरम्यान असलेले मन्नारच्या आखातात तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागात वसलेले आहे. तर या राष्ट्रीय उद्यानात 21 लहान बेटांचा समावेश असून तेथील प्रवाळांची विविधता संपूर्ण जगात अद्वितीय मानली जाते. येथे समुद्रातील अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा शाकाहारी जलचर प्राणी समुद्रीय गाय सी काऊ प्रामुख्याने आढळते. तर सागरी परिसंस्थेच्या रक्षणासाठी 1989 मध्ये या क्षेत्राला केंद्र सरकारने राष्ट्रीय राखीव जैववारसा म्हणून घोषित केले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. भारतीय भांडवली बाजारांचे नियंत्रण करणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE ची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून 1992 मध्ये झाली? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, MJ फेरवानी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने भारतीय आधुनिक आणि संगणकीकृत शेअर बाजाराची स्थापना करण्यासाठी शिफारस केली होती. या शिफारशीनुसार 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना, ज्याचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई येथे आहे. तर निफ्टी 50 हा NSEचा देशातील सर्वाधिक प्रचलित असलेला शेअर निर्देशांक मानला जातो. भांडवली बाजारातील सर्व व्यवहारांवर नियंत्रण आणि नियमन राखण्याचे काम स्वायत्त संस्था सेबी करते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए, फेरवानी समिती. पर्याय क्रमांक ए, फेरवानी समिती. प्रश्न क्रमांक 26 आहे. वनस्पतीच्या पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे हरितद्रव्य तयार होण्यासाठी कोणत्या धातूंच्या अणूंची गरज असते? यामध्ये लक्षात ठेवा, मॅग्नेशियम हा हरितद्रव्यांचा रेणूंच्या केंद्रस्थानी असलेला अत्यंत महत्त्वाचा घटक धातू आहे. हा धातू प्रकाश संश्लेषणासाठी लागणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतो. मातीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यास पानामध्ये हरितद्रव्य नष्ट होऊन पाने पिवळी पडू शकतात आणि गळून पडतात. त्यानंतर मानवी रक्तातील हिमोग्लोबिनच्या केंद्रस्थानी जसा लोह धातू असतो तसाच वनस्पतीमध्ये मॅग्नेशियम कार्य करतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, मॅग्नेशियम. पर्याय क्रमांक बी, मॅग्नेशियम. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या घटक राज्यांच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या कितीपेक्षा जास्त असू शकते? म्हणजेच प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही घटक राज्यांच्या विधान परिषदेची म्हणते एकूण सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या कितीपेक्षा जास्त असू शकत नाही. हा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, असू शकत नाही म्हणते. यामध्ये लक्षात ठेवा, घटनेच्या कलम 171 नुसार विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 1/3 इतकी निश्चित आहे. मित्रांनो, किती आहे? 1/3 इतकी. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही संख्या किमान 40 सदस्य संख्येपेक्षा कमी असता कामा नये, असा देखील संविधानात नियम आहे. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे मित्रांनो? 78 असून विधानसभा सदस्य संख्या 288 एवढी आहे.
तर विधान परिषद हे विधिमंडळाचे स्थायी आणि वरिष्ठ सभागृह असून सध्या देशातील केवळ 6 राज्यांमध्ये हे अस्तित्वात आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब 1/3, पर्याय क्रमांक ब 1/3 एवढे. प्रश्न क्रमांक 28 आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकजागृतीसाठी पुण्यातून सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, केसरी वृत्तपत्राचा संपादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आगरकरांनी पूर्णपणे सामाजिक सुधारणांना वाहिलेले सुधारक हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर या वृत्तपत्राचे इंग्रजी आवृत्तीचे संपादन थोर राष्ट्रीय नेते गोपाळकृष्ण गोखले यांनी काही काळ केले होते. या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश जो होता तो बुद्धिप्रामाण्यवादाचा, व्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, जातीभेद निर्मूलन या विचारांचा वेगवान प्रचार करणे हा होता. आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा या वैचारिक वादातून टिळक आणि आगरकर यांच्यात नेहमीच मतभेद झाले होते मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 1888, पर्याय क्रमांक ब 1888. मित्रांनो, मी मराठी आणि केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून निघत होते हे तुम्हाला मागच्या क्लासमधून सांगितलेले आहे. जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल मित्रांनो तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 29 आहे. भौगोलिक रचनेचा अभ्यास करताना तापी नदी आणि नर्मदा नदी या दोन खोऱ्यांना एकमेकांपासून कोणत्या पर्वतरांगेने स्पष्टपणे विभागले आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, नदी प्रणालीमध्ये आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, नर्मदा नदी ही सातपुडा पर्वतांच्या उत्तरेकडून वाहते, तर तापी नदी ही या पर्वताच्या दक्षिणेकडील खचदरीतून पश्चिमेकडे वाहते. तर सातपुडा ही भारताच्या मध्य भागातील मुख्य जलविभाजक आणि सर्वात मोठी पश्चिम पूर्व पसरलेली पर्वतरांगा आहे. मित्रांनो, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरे एकमेकांपासून स्पष्टपणे वेगळी झाली आहे. नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठ्या पश्चिम वाहिनी नद्या असून त्या अरबी समुद्राला मिळतात. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांगमुळेच तापी आणि नर्मदा नदी एकमेकांपासून वेगळी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो. आजच्या क्लासचा हा शेवटचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला तो 5 जून रोजी साजरा केला जातो. तर या दिनांची अधिकृत सुरुवात कोणत्या प्रदेशातून झाली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्रसंघ UN मान्यतेने 5 जून ते 16 जून 1972 या काळात स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जागतिक पर्यावरण परिषद पार पडली. या ऐतिहासिक परिषदेची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 5 जून हा पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. नंतर पहिला अधिकृत जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1974 रोजी ओन्ली वन अर्थ या संकल्पनेने साजरा झाला. मित्रांनो, सर्वात पहिला जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा झाला तर 5 जून रोजी 1974 साजरा झाला. याचं जे ब्रीदवाक्य होतं ओन्ली वन अर्थ हे या दिनाचे ब्रीदवाक्य होते मित्रांनो सर्वात पहिल्या. तर यामध्ये दुसरा पॉईंट आणखी लक्षात ठेवा की या परिषदेमुळे जगभरातील देशांनी आपल्या देशात स्वतंत्र पर्यावरण रक्षण आणि कायदे यंत्रणा उभारण्यास वेगवान सुरुवात झाली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब स्टॉकहोम मानवी पर्यावरण परिषद. 1972 झाली होती स्टॉकहोम मानवी पर्यावरण परिषद. मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच जॉईन करून घ्या. सर्व मुलं जॉईन होत आहे, तुम्ही पण व्हा मित्रांनो. आणि तलाठी भरतीची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर देतच राहतो, त्यामुळे चॅनलशी जोडून राहा. आजचा हा 10वा प्रश्नसंच होता मित्रांनो, जो की आता आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपले 20 प्रश्नसंच आणखी राहिलेले आहेत. टोटल आपण 30 प्रश्नसंचांची सिरीज घेत आहोत, हे तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर बघूया मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये 11वा प्रश्नसंच. तोपर्यंत मित्रांनो, या प्रश्नसंचांची याच्या अगोदरचे जर झाले नसेल तर ते पण आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या मित्रांनो. नेहमी तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा मित्रांनो
आणि कुठलीही अडचण आले तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याचे पुढच्या क्लासमध्ये आपण नक्कीच त्याचे निवारण करूया मित्रांनो. चला तर पुढच्या क्लासमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.